जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सद्यस्थिती नेमकी काय आहे, शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जे काही व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे अत्यंत जास्त महत्त्वाची, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये कोणत्या सूचना कुणाला देण्यात आलेल्या आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात सध्याच्या घडीला जो काही फेज 2 आपल्या सर्वांना अपेक्षित आहे त्याची स्थिती काय आहे, एक्झॅक्टली जागांच्या संदर्भामधली स्थिती काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। आणि त्यातल्या त्यात ज्या उमेदवारांना तिसरी अभियोग्यता चाचणीची प्रतीक्षा आहे त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर देखील देणार आहोत की तिसरी अभियोग्यता चाचणी कधीपर्यंत होऊ शकते। याचा अर्थ सध्याच्या घडीला जे काही प्रश्न तुम्हा लोकांच्या मनामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये निर्माण झालेले आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहे। परंतु तपशीलवार पद्धतीने सर्व माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, एक एक करून जे आहे सर्व ज्या काही घटना आहेत, ज्या काही इन्फॉर्मेशन आपल्याला हव्या आहेत त्या सर्व इन्फॉर्मेशनचे एक एक टप्पे आपण बघूया। सर्वात महत्त्वाचं एक अत्यंत जास्त महत्त्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स जी आहे आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेली आहे। याच्या माध्यमातून एक आपल्या सर्वांना हवा असलेला निर्णय घडलेला आहे, इवाना घडू पाहत आहे। ते म्हणजे काय आहे की मागच्या जवळपास जे आहे 7-8 महिन्यांपासून आपण सर्वजण ज्या गोष्टीला विरोध करतो आहोत की कंत्राटी शिक्षकांची जी काही भरती होते आहे स्थानिक लेवलला विदाउट टीईटी विदाउट सीटीईटी या पद्धतीने, म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे क्वालिफिकेशन आहे त्याला फार बारकाईने न पाहता डायरेक्टली जे आहे मिळेल त्याला काम या पद्धतीने जे आहे शाळेवरती शिक्षकांची नियुक्ती केली जाते आहे कंत्राटी पद्धतीने। त्या भरतीवर सध्याच्या घडीला जे आहे पुढील आदेश मिळेपर्यंत स्टे देण्यात आलेला आहे। ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी निश्चितपणाने थोडीशी का होत नाही परंतु दिलासादायक बातमी आहे। कारण अशा प्रकारची जर का भरती होत राहिली कंत्राट पद्धतीने, भलेही 6 महिन्यांकरिता किंवा 1 वर्षांकरिता जरी होत राहिली तरी देखील ते आपल्यासाठी घातक होतं। परमनंटची जी काही भरती आहे या कारणामुळे निश्चितपणाने डिले होत गेली असती। आता जरी तो शासन निर्णय रद्द झालेला नाही आहे परंतु जी जाहिरात सांगली जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केली होती त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये का होत नाही परंतु स्टे देण्यात आलेला आहे। त्याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी कुठे शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर 10 किंवा 10 पेक्षा कमी पटांच्या शाळांवरती अशा प्रकारच्या शिक्षकांची भरती होत होती। आता संच मान्यता येऊ पाहत आहे, कारण 30 सप्टेंबर हा जो डेटा आहे किंवा ही जी डेट आहे त्या डेटची जी काही विद्यार्थी संख्या आहे त्यानुसार येत्या वर्षाची म्हणजे 2024-25 ज्याला आपण शैक्षणिक वर्ष 2024-25 म्हणू त्याची संच मान्यता येणार आहे। त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्टली महाराष्ट्रभरामध्ये किती नवीन पदं निर्माण झाली किंवा किती पदे कमी झाली किंवा किती पदं ही अतिरिक्त झालेली आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला जे आहे कंत्राटी भरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे। ही आपल्या सर्वांसाठी थोडीशी का होत नाही परंतु दिलासादायक गोष्ट आहे। आपली तर इच्छा आहे की परमनंटली तो जो शासन निर्णय आहे, तो जो GR आहे कंत्राटी भरतीचा तो रद्द व्हायला पाहिजे। आता येऊया आपल्या दुसऱ्या आणि सर्वात जास्त जीवाभावाच्या प्रश्नाकडे, फेज 2 ला कधी सुरुवात होणार आहे किंवा त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे। तर मित्रांनो, एक गोष्ट जी आहे आपल्यासाठी 50-50 घडत आहे असंच आपण म्हणावं लागेल या ठिकाणी। कारण आचारसंहितेमुळे जी काही भरती आहे ती खोळंबली होती, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे। आचारसंहिता संपून आता जवळजवळ जे आहे 1 आठवडा लुटून गेलेला आहे, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त कालावधी या ठिकाणी झालेला आहे। परंतु अजूनही फेज 2च्या संदर्भामध्ये हालचाली आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती पॉझिटिव्हली घडताना दिसत नाही, ही एक शोकांतिका आहे। नवीन सरकार देखील स्थापन झालेलं आहे, नवीन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शपथही घेतलेली आहे, परंतु अजूनही भरतीचा जो काही पुढचा टप्पा आहे त्याला सुरुवात झालेली नाहीये। का झालेली नाहीये ते समजायला मार्ग नाहीये, कारण मंत्रिमंडळाचा आणि त्याचा फार जास्त संबंध नाहीये। कारण ऑलरेडी फेज 2 ला मागील सरकारने म्हणजे शिंदे सरकारच्या काळामध्ये शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर साहेबांनी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, परवानगी देखील दिलेली आहे। त्या पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित होतं, परंतु का कुणास ठाऊक सध्याच्या घडीला अजूनही ती कारवाई थांबलेली आहे। बरेच अभियोग्यताधारक आपल्या लेवलवरून जे आहे आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचून त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांना अजून कालावधी लागणार आहे अशाच प्रकारची उत्तरं या ठिकाणी मिळताना दिसत आहे। आता त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती स्पष्टपणाने कार्यालयामार्फत जी आहे सांगितली जात नाहीये, परंतु इंटरनली बऱ्यापैकी काम चालू आहे। आता तुमचं या ठिकाणी काउंटर क्वेश्चन असेल सर, मागच्या जे आहे जवळपास 2 महिन्यापासून इंटरनली कामच चालू आहे,
परंतु काही टेक्निकल गोष्टी अशा आहेत की जी प्रोसेस करावी लागते आहे, ती प्रोसेस बऱ्यापैकी या ठिकाणी लेंदी स्वरूपाची आहे। त्यामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न जर का कोणता असेल तर तो प्रश्न आहे रयतमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या समायोजनाचा प्रश्न। तो ज्वलंत प्रश्न आहे आणि ते लोक आपलेच सोबती आहेत, आपलेच भाऊ बहीण आहेत आणि ते जॉब डिझर्व करतात, कारण हायस्कोर घेऊन ते बसलेले आहेत, त्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे। त्यांचा समायोजनाचा मुद्दा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर का आपल्याला सांगायची झाली या ठिकाणी तर तो आहे SCBCचा मुद्दा। नवीन आरक्षण आलेलं आहे, EWS मधून मराठा समाजाला वगळून या ठिकाणी जे आहे त्यांच्याकरिता नवीन या ठिकाणी कॉलम बनवण्यात आलेला आहे SCBCचं। आत्ताची जी काही संच मान्यता असणार आहे, म्हणजे आपल्याला फेज 2 ची जी संच मान्यता म्हणूया किंवा फेज 2 ची जाहिरात म्हणूया, आपण संच मान्यता म्हणणार नाही, जाहिरात म्हणूया, त्या जाहिरातीमध्ये SCBCचा वेगळा कॉलम आपल्याला बनवावा लागणार आहे, अशा प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे। मग त्या आदेशाप्रमाणे मावककडून जे आहे पूर्णतः बिंदू नामावली दुरुस्त करून घेणे या गोष्टीला निश्चितपणाने जे आहे कालावधी लागत आहे। मी सर्वस्व जबाबदारी यांचीच आहे किंवा याच गोष्टीमुळे डिले होतोय असं नाही सांगत आहे, जी काही मोजकीच कारणं आहेत ती कारणं तुमच्या समोर या ठिकाणी सांगत आहे। त्यातल्या त्यात आणखी एक डिले होण्यामागचं कारण हे देखील आहे की जे अपात्र झालेले उमेदवार आहेत किंवा जे रिक्त राहिलेल्या जागा आहेत किंवा जे गैरहजर असलेले उमेदवार आहेत त्यांचा डेटा देखील मिळवण्याकरिता बरीच या ठिकाणी जे आहे तारेवरची कसरत कार्यालयाला करावी लागत आहे, त्यामुळे देखील डिले होताना आपल्याला दिसत आहे। तरी देखील हा जो डिसेंबरचा महिना आहे तो आपल्यासाठी निश्चितपणाने काही ना काहीतरी एक पॉझिटिव्ह घेऊन येणार आहे, गोड बातमी घेऊन येणार आहे अशी आपल्याला अपेक्षा आहे। याच्या पाठीमागचं कारण असं आहे की पवित्र पोर्टलवरती जाहिरात देण्यापूर्वी टॅब उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। तो टॅब अभियोग्यताधारकांना देखील उपलब्ध करून द्यावा लागणार आहे आणि सेम टू सेम त्याच पद्धतीने टॅब हा ज्या काही आस्थापना आहेत, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यतिरिक्त ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांना देखील टॅब उपलब्ध करून द्यावा लागणार आहे। त्या कशासाठी तर उमेदवारांना म्हणजे अभियोग्यताधारकांना स्वतःची प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आणि आस्थापनांना आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड करून देण्यासाठी या ठिकाणी टॅब उपलब्ध करून द्यावा लागणार आहे। तो लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण मध्यंतरी जर का आपण पोर्टलला लॉग इन करून पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जे आहे टेक्निकल एरर दाखवत होता, त्यावेळेस बऱ्याच अभियोग्यताधारकांना जे आहे गुड न्यूज येते की काय अशी या ठिकाणी जे आहे चाहूल लागली होती, परंतु अनफॉर्च्युनेटली तसं काही घडलेलं नाहीये। फेज 2 होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे, 100% होणार आहे आणि त्याला थोडासा डिले होताना दिसत आहे। हे देखील जे आहे आपल्याला वास्तव स्वीकारूनच या ठिकाणी पुढे चालावं लागणार आहे। आपण या ठिकाणी जे आहे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे प्रश्न काउंटर पद्धतीने विचारणं हे सोपं आहे, परंतु अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन जे आहे संबंधित प्रश्न विचारणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणं देखील फार कठीण काम आहे। त्यामुळे आपण आपल्या परीने निश्चितपणाने या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत की फेज 2 ची प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत सुरू होईल। आता तुम्हाला लोकांचे प्रश्न असतात किती जागा येणार आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या जागा येणार आहे, हे बघा जागांच्या संदर्भामध्ये सध्या काहीच सांगता येणार नाहीये। जागा येऊ शकतील बऱ्यापैकी, कारण ऑलरेडी बराचसा उशीर झालेला आहे। जेवढा जास्त उशीर तेवढ्या जास्त जागा येऊ शकतील, कारण रिक्त जागांचं प्रमाण अजूनही महाराष्ट्रभरामध्ये बऱ्यापैकी आहे। त्यामुळे आय होप प्रत्येक कॅटेगरीला म्हणा किंवा प्रत्येक मीडियमला या ठिकाणी बऱ्यापैकी जागा येऊ शकतील। त्यामुळे आपण सर्वांनी थोडंसं पॉझिटिव्ह राहावं, आपल्या लेवलवरून या ठिकाणी पाठपुरावा तुम्ही लोकांनी निश्चितपणाने करावा, कारण फक्त संघटनेच्या या ठिकाणी जबाबदारीवर किंवा एखाद्या XYZ व्यक्तीच्या जबाबदारीवरती या ठिकाणी निवांतपणाने बसू नका। आपण आपल्या लेवलवरून पाठपुरावा करा, कारण अधिकारी अजूनही पाहिजे त्या तत्परतेने काम करताना आपल्याला दिसत नाही। हे आपल्याला थोडंसं तिखट का होत नाही, परंतु या ठिकाणी बोलावं लागत आहे। त्यामुळे फेज 2 होईल, डिसेंबरमध्येच व्हावं, किमान संपूर्ण प्रक्रिया डिसेंबरमध्ये पार पडावी ही आम्हा सर्वांची इच्छा आहे, जेणेकरून नवीन वर्षामध्ये जे आहे आपले अभियोग्यताधारकांचं वर्ष देखील नवीन सुरुवात होईल आणि त्यांच्या आयुष्याची देखील जी सुरुवात आहे ती नव्याने होऊन जाणार आहे। आणि फेज 2 झाल्याच्या नंतर लगेच जे आहे आपल्या सर्वांना अपेक्षित आहे की तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ते निश्चितपणाने होऊ शकते, कारण त्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देखील सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देखील हमखास पद्धतीने होणार आहे, परंतु त्याच्या पूर्वी फेज 2 ची किमान जाहिराती वगैरे येऊन प्रिफरन्सेस वगैरे तरी लॉक झालेले असावे लागणार आहे, त्यानंतर तिसरी चाचणी होऊ शकते आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर का या ठिकाणी असं वाटत असेल की आता येणाऱ्या फेज 2 मध्ये आपलं काम होणं थोडंसं कठीण काम आहे, आपण तिसऱ्या अभियोग्यता चाचणीची तयारी करावी, तर निश्चितपणाने तुम्हाला मी सजेस्ट करेल की मिशन टेट बॅच 2.0 ही बॅच आपण निश्चितपणाने जे आहे जॉईन करावी। या माध्यमातून तुम्हाला दररोज टेट परीक्षेचा जो काही टिपिकल IBPS पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे डेली जे आहे प्रत्येक विषय टीच केला जाणार आहे, त्या विषयाच्या संदर्भातल्या PDF नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। त्यातल्या त्यात जी काही
फॅकल्टी आहे ती केवळ आणि केवळ IBPSला शिकवणारी एक्सपर्ट फॅकल्टी आहे. लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर जर का मिस झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील तुमच्याकरिता उपलब्ध असणार आहे. त्यामुळे यांच्या सानिध्यामध्ये मग आज आता ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करा. ज्यांचा स्कोर चांगला आहे त्याने फेज 2 ची तयारी करा आणि ज्यांचा स्कोर फारच कमी आहे त्यांनी इकडे तिकडे फार जास्त विचार न करता लगेच जे आहे या ठिकाणी तिसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करायला हरकत नाही.